लग्न करावे पाहून. ऋताचे नरीशी लग्न होते. ती खूप खुश असते, कारण वय वाढलेले त्यात लग्न जमत नव्हते. दिसायला सुंदर शिकलेली असून पण तिच्या लग्नात अडथळे येत होते. तिची एक अट होती, मुलगा दिसायला तिला चांगला हवा होता आणि शिकलेला. त्याप्रमाणे तिला मुलगा मिळतो. त्याचे घर स्वतःचे नव्हते तरी त्याचा ती स्वीकार करते, कारण घर काय आज ना उद्या घेऊ असा ती विचार करून लग्न करते. लग्न थाटात होते. ती मजेत असते, कारण तिला हवा तसा तिला मुलगा मिळाला होता. लग्न झाल्यावर ते दोघेही त्याच्या नोकरीच्या ठिकाणी येतात. त्याचे घरून काम होते, त्यामुळे ती खुश होती. पण झालं उलटच. त्याच्याकडून दिवस-रात्र काम करून घेतले जाई. सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत कामच काम. शनिवार आणि रविवार पण काम करून घेत, त्यामुळे तो तिला वेळच देऊ शकत नव्हता. त्यामुळे ती दुःखी असायची. लग्न झाल्यानंतर जे सुख असते ते तिला मिळतच नव्हते. असे करता करता 1 वर्ष होतो. तरी त्याचे काम काय संपतच नसे. नंतर त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. तिला फक्त त्याचा वेळ हवा होता. त्याला कामाच्या व्यापामुळे तिच्याशी बोलायला पण वेळ नव्हता. ती खूप समजून घेत होती, पण त्याला पण मर्यादा असतात. नंतर तो नोकरी सोडतो, पण तिला काही सांगत नाही, कारण तिला टेन्शन येईल म्हणून. नंतर तो नोकरी ऑनलाईन शोधत असतो. तो बेडरूममध्ये दरवाजा लावून बसत मुलाखत वगैरे देत असे, पण तिला त्याची कल्पना नव्हती. ती तशीच एकटी नेहमीप्रमाणे त्याची वाट बघत असत. असेच 3 महिने होतात. त्यांच्यात परत भांडणे होतात. तेव्हा तो नोकरी सोडल्याचे तिला सांगतो. त्यावेळी ती शांत होते आणि त्याला समजून घेते. नंतर त्याला दुसरी नोकरी लागते. ती खूप खुश असते. तरी त्याचे परत तेच चालू असते. तिला द्यायला त्याला वेळच नसतो. नंतर परत त्यांच्यात वाद होतात. त्यात तो सांगतो त्याचा हा जॉब काही दिवसापुरतीचा आहे. त्याला दुसरा जॉब शोधायला सांगितलं आहे. त्यावेळी ती परत गप्प बसते. तो दुसरी नोकरी शोधू लागतो. ती त्याला समजून घेते. जर अगोदरच तिला विश्वासात घेऊन हे सांगितले असते तर तिने त्याला समजून घेतलेच असते. पण त्यांचे अरेंज मॅरेज लग्न असल्याने त्यात विश्वासाची कमी असते हेच खरे. तिच्या आईने तिला समजावले होते, दिसणं महत्वाचं नसतं, माणूस महत्वाचा असतो. ती गोष्ट तिला आज पटत होती. आजही ती या नोकरीपायी वाट बघत आहे. तो सकाळी जातो, रात्री झोपायच्या टायमाला येतो. ती वाट बघत असते, आज ना उद्या आपल्याला हवं ते मिळेलच. तात्पर्य, या धकाधकीच्या जीवनात लग्न टिकणे कठीण झाले आहे. पण समजूतदारपणा असेल तरच नाते टिकते. थँक्यू.